अमेरिका इराण युद्ध संघर्षाचा फटका आता भारत देशामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। भारतामध्ये खरं तर गेली 12 दिवसापासून हे युद्ध जे आहे ते सुरू असल्यामुळे सध्या अनेक गोष्टीची टंचाई जी आहे ती सध्या भासताना आपल्याला दिसत आहे। गॅसचा पुरवठा होत नसल्यामुळे पुण्यातली सुद्धा नामवंत काही जी हॉटेल्स आहेत त्यांना हॉटेल बंद ठेवण्याची वेळ जी आहे ती सध्या आलेली आहे। पुण्यातलं टिळक रोडचं बादशाही हॉटेल असेल किंवा सध्या मॉडर्न कॉलेजच्या शेजारीच किंवा मॉडर्न रस्त्यावरती जे असलेलं हे मॉडर्न कॅफे जे आहे ते कॅफेसुद्धा गॅस सिलेंडरची उपलब्धता नसल्यामुळं बंद ठेवण्याची वेळ जी आहे ते हॉटेल मालकावरती आलेली सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर एक नामवंत हॉटेल म्हणून या मॉडर्न कॅफेला पाहिलं जातं, मात्र गॅस सिलेंडरची उपलब्धता नसल्यामुळे सध्या हे हॉटेल जे आहे ते बंद ठेवण्याची वेळ सध्या हॉटेल चालकांवरती आलेलं आहे। आपण बघू शकतो की अनेक नागरिक जे आहे ते मॉडर्न कॅफेला पसंती देत असतात किंवा मॉडर्न कॅफेमध्ये या ठिकाणी येत असतात, मात्र गॅस सिलेंडरची उपलब्धता नसल्यामुळं सध्या हे हॉटेल जे आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर ती खरं तर हे आता बंद ठेवल्याच्या नंतर चुलीवरचा काही प्रयोग करता येतोय का, त्यासाठी ते सुद्धा आता खरं तर प्रयोग जे आहे ते प्रत्येक हॉटेल चालकांकडून सध्या या ठिकाणी करण्यात येत आहेत। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात खरं तर हे मोठा पेस असते आणि अनेक नागरिक जे आहे ते या ठिकाणी येत असतात, मात्र सध्या हे जे हॉटेल आहे ते बंद ठेवण्याची वेळ सध्या या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी काही कर्मचारी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। खरं तर सध्या तुम्ही हॉटेल जे आहे ते बंद ठेवलेलं आहे, काय नक्की त्याचं कारण काय? गॅस नाही म्हणून त्यासाठी बंद आहे। तर या हॉटेलचे चालक जे आहेत सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। अमेरिका आणि इराणचं युद्ध सुरू आहे आणि युद्धाचा फटका अनेक व्यापारी वर्गाला भेटतोय। पुण्यात सध्या अनेक हॉटेल चालक आहेत, त्यांना हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आहे। खरं तर पुण्यातलं टिळक रस्ता सुद्धा वरचं बादशाही बंद ठेवलं आहे, आपण सुद्धा बंद ठेवलं। आता पुढची तयारी तुमची काय सुरू असणार आहे, कशा पद्धतीने? काय ना, आम्ही कोशिश करतोय, काय नाही चुल्याची बट्टी काय असेल तर त्यांनी काय होईल तर करू शकतो, नाहीतर गॅसची वाट बघतोय, एवढंच। साधारण एक 12 दिवसापासून हे युद्ध सुरू आहे। कधीपर्यंत साठा, म्हणजे आजपर्यंत होता का साठा कधीपर्यंत? तुम्ही काय आता गॅस सिलेंडर जे तुमच्याकडे देतात त्यांच्यासोबत काही चर्चा केली का आम्हाला सिलेंडर? ते लोक काय बोलले, एक हप्ता ते दावत त्यांची गाडी पण काय पुढे गेलं नाहीये, एक हप्तावर लागल असं बोलले, त्यांनी गॅरंटी नाही एवढं सांगितले। त्यांचं कोशिश आहे द्यायचं, काय देतील। साधारण दिवसभरात तुमच्याकडे किती कस्टमर येतात, म्हणजे आकडा किती असतो? भरपूर येतं, असं काही नाही। पण आज दिवसभरात सकाळपासूनच बंद ठेवलं? सकाळपासून? हा, सकाळपासून बंद ठेवलं। आता मग उद्याची तयारी कशी असणार? चुलीवरती चालू करणार? चुलीवर करायचा प्रयत्न करतोय, होईल तर सक्सेस। थोडं डोसा आयटम सगळं बंद ठेवणार, इडली वडा सांबार हे सगळं चालू ठेवायचा प्रयत्न करतोय। आता युद्ध तर अनिश्चित काळासाठी पुढे आता महिनाभर चालतंय का, त्यासाठी आता तो प्रयोग यशस्वी होईल असं वाटेल की तुम्हाला? आताच आम्ही बघितलं की तुमचे कर्मचारी आहेत ते इटा वगैरे घेऊन चुलीची तयारी करत होते, काय वाटतंय आता पुढचं? काय ना, आता ते वर्ल्डचं असं चाललंय तर आपण त्याचं काय बोलू नाही शकत, बट एकच आहे, काय ना काय तर सगळे मिळून काहीतरी काय ऑप्शन घ्यायला पाहिजे, काय एवढंच आहे आमचा प्रयत्न आहे। की आपण बघू शकतोय खरं तर अमेरिका आणि इराण युद्धाचा जो फटका आहे ते अनेक व्यापारी वर्गाला सध्या बसताना आपल्याला बघायला भेटतंय। पुण्यात सुद्धा अनेक हॉटेल जे आहे ते आज बंद ठेवण्याची वेळ अनेक हॉटेल चालकांवरती सुद्धा आलेलं आहे। पुण्यातलं नामवंत असलेल्या मॉडर्न कॅफेसुद्धा गॅस पुरवठा नसल्यामुळं किंवा गॅस सिलेंडरची कमतरता असल्यामुळं बंद ठेवण्याची वेळ हॉटेल चालकावरती आलेली सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊतसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।